आज फलटण दुधेबावी या ठिकाणी भव्य असं ओपन बैलगाडी शर्यत मैदान पार पडलं आहे आणि या मैदानामध्ये आपला सर्वांचा आवडता अजित जगताप कारोंडे यांचा हिंद केसरीचा मानकरी व्हाईट गोल्ड चिका मित्रांनो आज गोलालाचा मानकरी ठरलेला आहे मित्रांनो. तर आपल्यासोबत मित्रांनो अजित शेठ आहेत, त्याचबरोबर शाहिद भाई पण आलेत मित्रांनो. सचिननं पण 2 नंबर केला, शाहिद भाई पण आलेत मित्रांनो बघू शकताय. आणि अजित शेठ पण आत्ताच मैदानात आलेत. अजित शेठ काय सांगाल, कसा आनंद आहे आजचा? आजचा आनंद खूप छान आहे. साधारणपणे 15 दिवसापासून बैल काय पळाला नव्हता. आज बैलांनी साध्य केलं, फायनल राहिला. आज खऱ्या अर्थानं परत बैल आत्ता जरा कठीण झाला का म्हणजे आजारी थोडक्यात होता, पण आज परत एकदा त्याने आता गुलाब रुटीन केलंय. काय सांगाल, एक म्हणजे तुमचं जे नियोजन असतं ते परफेक्ट असतं. आज परत एक त्याने सिद्ध केलं की आता मी परत एकदा सुरुवात केली आणि तोच दराला ठेवणार. 100 पाठीमागं बैल हा 12-13 मैदानात सलग राहिला होता आणि 2 मैदानात आम्हाला लक्षात नाही आलं, पडला होता थोडासा. तर त्याच्यामुळं प्रॉब्लेम काय झाला जाणं काळ समजलंच नाही आम्हाला. थोडा पाय सुजला होता, झाला बरा थोडा पाय वगैरे. असं काय म्हणजे नाही, काय पाळताना त्रास होत नाही काय त्याला. तरी आता व्यवस्थित आहे ना? हो आहे, आता व्यवस्थित आहे. आज कसं काय नियोजन झालं होतं ह्या दोन नियोजन म्हणजे काय झालं, आपण पाठीमागे त्याला एकदा बैलासाठी होय म्हणलो होतो, पण थोडासा प्रॉब्लेम झाला बैलाचा, त्यामुळे आपण थांबलो पळायसाठी. कराडकरांचा सर्जा आणि चिक्या ही आपली गाडी आज पळाली. या गट असेल सीमे असेल सुंदर असा पळ दाखवला. आता फायनलला थोडीशी कट आली, आजारातून उठून आला आहे, पण तो कुठंतरी तो गुलाल आपल्याला महत्त्वाचा होता. तुम्ही पहिलं पण म्हटलं की त्याचा फक्त गुलाल हे आपल्याला अतिशय महत्त्वाचं आहे आणि ती इच्छा त्यानं पूर्ण करून दिली. 100% काय आहे बरं का, आमचे मित्र शाहिदबाईंचा महाराजला आज हिंद केसरी बैल आहे आपला. त्याचं आणि चिक्याचं एक साम्य एक मला जाणवलं काय माहिती आहे, ज्यावेळेस तो उठून आला तो गुलाच राहतोय. आणि त्याच्या माझ्याकडे बैल घेतल्यावर चिक्या एक 2-3 वेळेस इंजुरीमध्ये बैल आणि हा गुल्लाचा राहिलाच. तो ऍक्च्युली पहिलाच नंबर त्याचा व्हायचा बरं का. आज थोडं बॅड लक म्हणायचा, असं काय झालं नाही थोडं. तर चला आम्ही समाधान आहे त्याच्यासाठी. शाहिद भाई पण आज आले. एका पायऱ्यात सचिन आणि कधी दिसेल? 100% दिसणार ना, काय नाही. शाहिदबाईंच्या विषयी काय सांगाल? शाहिदबाई माणूस म्हणजे माझा गाववाला खरंच राजा माणूस आहे बरं का. या क्षेत्रामध्ये खूप लोक बघितली बरं का, स्वभाव मन मिळावं. आज शेवटी आम्ही नवीनच या क्षेत्रामध्ये बरं का, पण तरी सुद्धा एवढं सोपं नाही बैल पळवणं बरं का. बैल टॉप लेवलची बैल पळवणं, पैरं होणं माहिती नसते. बाईंना अक्षरशः स्वतःचा व्यवसाय हॉटेलचा बघत बरं का, खूप चांगले त्या मराठीमध्ये नाव त्यांचं झालेलं आहे. आणि ह्याच्या पाठीमागे सचिन याच्या अधिकारी मी सांगतो, माझे जवळचे होते, तुम्हाला सांगतो त्यांचं नाव पुकारलं जायचं की बाईंना वाईटात आपल्याला बैल पाहिजे, पण त्याची सचिननं पूर्ण सल भरून काढली. मला जाणवते गेल्या वर्षी एका मैदानाला बरं का, बाईंच्या लक्ष येते की नाही माहीत नाही बरं का, एका मैदानाला माझ्या हातात देऊन ते गेले, तर आमची गाडी गटामध्ये लागली होती पण लॉबी झालती आणि त्यांची 5 लिटर नावावर त्यांचा पायरा होता त्यावेळेस. तर तिथून त्यांची तळमळ मला आजपर्यंत जाणवती बरं का. कसं आहे, देव करायला देतो, त्या माणसामध्ये करण्याचं खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. थोडं सोपं नाही, हॉटेल व्यवसाय येत ना करणं तितकं सोपं नाही. त्यांनी ते करून दाखवलं आणि साध्य केलं. मी काय म्हणतोय, सचिन हा त्यांच्यासाठी म्हणतात ना आपला भारताचा स्टार, तसं यांच्यासाठी तो स्टार, आमच्यासाठी पण तो स्टार आहे. त्याला तुम्ही म्हणताय बरोबर की आता खूप सारे कष्ट म्हणजे या क्षेत्रात तुम्हाला माहिती आहे की खूप हे करावं लागतं, मेहनत घ्यावं लागते, पण नंदीचं नाव होत नाही. पण शाहिदबाईंबद्दल तुम्ही म्हटला किंवा तुमचं पण असेल की कमी काळात तुमचं जास्त नाव केलं, कारण तुम्ही म्हटलं की देव देतो पण माणसाच्या म्हणजे माणसाचं बघतो काहीतरी चांगलं कर्तृत्व आहे, त्यामुळे कुठेतरी ते नंदी त्यांचं नाव करतं. 100% म्हणजे 100% ह्या क्षेत्रामध्ये आम्ही नवीनच, पण प्रांजळ मत असं आहे बरं का की शाहिदबाई असू द्या, आमचे साधारणपणे आता आपल्या अध्यक्ष मंडळाचे आबा असतील बरं का, विलास पाटील असतील, ह्या लोकांनी खूप काय दिले. दराई ताते असतील, आज आमचे बाबा जगताप धरून चाला, राहुल जगताप, अमोल दादा, आणि हे आज फलटण तालुक्याचे अध्यक्ष आपले बरं का, रोहित सर. ह्या लोकांनी एवढं कष्ट केलं. मी सांगतो काय, त्या काळामध्ये 100% मी नव्हतो, माझ्या गावातली बैलं होती, भरपूर बैलं होती, खूप काय कष्ट केलं. आज त्याचं फळ आम्ही आज बघतोय दोघंही. दोघांच्याकडे पण गुलालाची बादशाह आहेत, एक सचिन आणि एक चिक्या. काय सांगाल, दोघेही गुलालाची बादशाह आता चालू सीझनचे? 100% आज ही 2-3 बैलं आमच्या तालुक्यातली टॉपच पाहतात बरं का. सावकार धरून त्याला चिक्या असू द्या, सचिन असू द्या बरं का, ह्यांनी तालुक्याचं नाव खूप मोठं केलं. साधारण पहिले काय असायचं बरं का, 7 भागातली बैलं किंवा मुंबईची बैलं पळत होते. मराठाला दाखवून दिलं आमच्या तालुक्यांनी बरं का, की तालुक्यामध्ये ही एक जुनी परंपरा आहे. तसं जर बोलायला गेलं, सातारी छकड्याचा भाग म्हणजे आमचा तालुका माळशिरस हा सातारी मोडला जातो, पण आम्ही सोलापूरमध्ये आहे. तर ह्याची सुरुवात
सर्वप्रथम माळशिरस तालुका आणि सातारी चकडीने आपण केली. पूर्ण हे महाराष्ट्रभर हा खेळ ह्या तालुक्याने आणि सातारा जिल्ह्याने दाखवला आहे. सचिन आता शाहिद भाई आपल्या बरोबर आहे. शाहिद भाई आज चिक्या बऱ्याच दिवसानंतर म्हणजे आजारपणात उठून गोलालाच पात्र ठरलाय. आजी शेडवे तुमच्या बरोबर आहेत, काय सांगाल? चिक्याचं करायला इतकं कौतुक कमी आहे. चिक्या पहिल्यापासूनच आपल्या सगळ्यांच्या आवडीचं नंदी. आज एवढ्या मोठ्या नंदीत आज आमच्या तालुक्यात म्हणलं, माळशिरस तालुक्यात म्हणलं तर चिक्याचं नाव हे म्हणजे उंचवलेलंच नाव आहे. आणि कधी इथून पुढं बी असे किती जरी सचिन झाले तरी चिक्याच आहे. आणि चिक्या त्याची ताकद, त्याची बाकीच्या गोष्टी आणि त्यांनी मालकाचं नाव हे नेहमीच उंचावर ठेवलं आहे. आणि ते आज बघितलं तर आजचंच उदाहरण घ्या. आज एवढ्या इंजुरीतनं उठून किंवा काय त्याची दुखापत असून आज मैदानला आलाय 15 दिवसातून, तर त्यांनी मालकाला नाराज केलं नाही. शेवटी कडच असते हे सगळ्यांना माहीत आहे. हे कड आल्यानंतर काय ना काय गोष्टी घडतात. परंतु आज त्या चिक्यानं आज गोलाला राहणं आणि एक अजित शेठ सारख्या माणसाला त्यांनी एक लाभणं हे खूप सारं चांगलं म्हणजे वेगळी गोष्ट. आता कुठेतरी आपण म्हणतो बैलगाडी क्षेत्र आहे, हार जीत होत राहणार. पण ज्यामध्ये अजित शेट आहे, तुम्ही आहेत, कुठेतरी तुम्ही मैत्रीचे संबंध किंवा आपुलकी जपून आहे, काय सांगाल? 100% आम्ही आमची मैत्री कायम मैत्री ठेवलेली आहे. हे हा नाद म्हणायचा आमचा 1 वर्षाचा नाद, त्यांचा 1 वर्षाचा आहे, माझा 1 वर्षाचा आहे. हे आम्ही आत्ता नादात आलोय. परंतु हे आमचे रिलेशन म्हणा काय म्हणा हे पहिल्यापासूनचे जुने रिलेशन आहेत. परंतु ह्या नादात आलो. पण आमचे दोन्ही नंदी आज तालुक्यासाठी चांगल्या ठिकाणी पोहतात. चिक्या असो, सचिन असो, सावकार असो, आमच्या माऊली यांचा संजय सरकारांचा माऊली असो, चांगले नंदी आज तालुक्यातले आमचे चांगल्या ह्याच्यावर पोहतात. त्याचा सार्थ आम्हाला अभिमान वाटतो. चिक्याबद्दल काय सांगाल? चिक्याचा पळ बघितला सगळ्या महाराष्ट्रामध्ये, तो सुद्धा जसा सचिन तुमचा गुलालाचा बादशाह आहे तसा चिक्या सुद्धा गुलालाचा बादशाह आहे, काय सांगाल? 100% तो गुलालाचा बादशाह आहे. आणि त्याला शेजारचा बैल पुरला का त्यांनी मग कुणीच तिथं विचारच करायचा नाही. त्यांनी तिथं बादशाह म्हणजे त्याचं रूप दाखवून देतो चिक्या. अजित आता आपल्या आता संघटनेचे जे काही नवीन नियम आलेत किंवा आता जे काही बैलगाडी मालकांच्या हितासाठी निर्णय घेण्यात आले, काय सांगाल? सर्वप्रथम बरं का अखिल भारतीय बैलगाडी संघटना आणि आपली पश्चिम महाराष्ट्र त्यांचं धन्यवाद. कारण आपला जो बैलगाडी मालक आहे तो खरंच बरं का खूप पाठीमागे चालला होता. त्या निर्णयामुळे मला असं वाटते बरं का की 100% तो कुठंतरी वर येणार आहे. आणि तमाम मराठवाडा विदर्भातल्या लोकांना मला एक सांगायचं आहे, थोडं समजून घ्या तुम्ही सुद्धा बरं का. कारण हे निर्णय घेणं अत्यंत गरजेचं काय होतं. आज हे छकडी सुरुवात ही आपल्यापासून झाली. आज हीच लोक संपत चालली होती. ही खरी शोकांतिक आहे. आणि आज कसं असतं ह्याच्यामध्ये 100 बैल मालकातनं फक्त 2, 4, 5 बैल मालक मोठे आहेत. 100% बरं का त्यांना ते राहतात, त्यांना पैसे मिळतात. पण बाकीचे 95 लोकांना खूप त्रास झालेला याच्यातून. तर आम्हालाही साधारणपणे बरं का हे आम्हाला वर्षभराची छान अशी बरं का नियोजन आबांनी विलास पैलवानांनी बरं का जी आपली कमिटी आहे, त्यानंतर आमचे रेटऱ्याचे आप्पा अजून घेतो ना बरं का की दनाई तात्या, ह्या लोकांनी जी साधारणपणे हे निर्णय घेतला हा खूप सर्वोत्तम निर्णय आहे बरं का. ह्याच्यातून काय होतं बरं का आता साधारणपणे मैदानही इथून वर कमी होतात. आणि मराठवाडा आणि आपल्यामध्ये साधारणपणे सरासरी मैदानाला 1000 गाडी होती, ती मैदान होत नाहीत. आता लोकांना सरासरी सांगायचं म्हणजे पाऊस हा 4-5 वाजता चालू होतो. तर ह्या निर्णयामुळं थोडं आपल्या बैलमालकांना चांगलं झालेलं आहे. तर 100% बैलगाडी संघटनेचं अभिनंदन. सर्वात महत्त्वाचं म्हणजे विलास पैलवान आपल्यासाठी सचिव म्हणून हा माणूस इतका मोठा लाभला आहे बरं का. हे धाडसी नेतृत्व आहे, त्याच्यात आबा आपले संयमी नेतृत्व, त्याच्यामुळं हा खेळ पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज टॉपला नेला आहे. तर मित्रांनो जास्त काही वेळ घेत नाही. आता गुलालाचे मानकरी ठरलेत शाहिदबाई असतील, अजित शेठ असतील, दोन्हींदा पण गुलालाचा आनंद किंवा त्या नंदींनी त्यांचं कुठंतरी आज केलेल्या कष्टाचं सार्थक मिळवून दिलं हेच म्हणावं लागेल. इथून पुढं पण हे असेच नाव करत राहतील हीच शुभेच्छा देऊयात. धन्यवाद.